तुम्ही स्वतःलाही फसवत आहात आणि तुमच्या पार्टनरलाही तुम्ही फसवत आहात। अनेकदा असं होतं की एखादी नवीन सिरियल सुरू झाल्यानंतर एखादा ॲक्टर होम लोन घेतो, घर घेतो लोनवर, गाडी घेतो लोनवर, नुसतं बोलून दाखवण्यासाठी की हां आमचे जावई तर काय खूप बिझी असतात, वेळ घ्यावी लागते। बघितलं ना किती फेमस झालेत ते। नमस्कार मित्रांनो, मी जालिंदर कुंभार, तुम्ही पाहत आहात लाख मोलाच्या गोष्टी। मित्रांनो, प्रोफेशनल ॲक्टर म्हणून करिअर करत असताना अनेक कलाकारांना हा प्रश्न पडतो की लग्न कधी करावं, लग्न करण्याची योग्य वेळ कोणती। मी असं म्हणेन की तुम्ही करिअरच्या कोणत्या स्टेजला आहात त्याचा विचार करून त्यानुसारच हे डिसिजन घ्यायला हवं। एका प्रोफेशनल ॲक्टरच्या करिअरमध्ये 3 स्टेजेस तरी असतातच, तर त्या 3 स्टेजेस कोणत्या आणि त्यानुसार आपण काय डिसिजन घ्यायला हवं ते आता आपण पाहूया। यातली पहिली स्टेज आहे स्ट्रगलिंग स्टेज। तुम्ही नवीन करिअर सुरू केलेलं असतं, तुमच्याकडे जास्त काम नसतं, पण तुमच्याकडे वेळ खूप असतो, खूप रिकामा वेळ असतो तुमच्याकडे, आणि अशा वेळेला तुम्ही असं विचार करू शकता की आता माझ्याकडे वेळ आहे आणि पुढे जाऊन मी बिझी होणार आहे, तर आता आपण लग्न करून टाकूया। किंवा तुम्ही आपल्या पार्टनरला हे सांगाल की पुढे जाऊन मी खूप बिझी होणार आहे, त्यावेळेस माझ्याकडे अजिबात वेळ नसेल, तर आता आपण लग्न करूया, तर ते चूक आहे। याचं कारण हे आहे की पुढे जाऊन जेव्हा तुम्ही बिझी होणार असाल तेव्हाचं तुमचं लाईफस्टाईल, तेव्हाचं तुमचं रुटीन हे काय असणार आहे हे तुम्हालाही अजून माहिती नाहीये, त्याचा अनुभव तुम्ही अजून घेतलेला नाहीये। सो पुढे जाऊन काय होणार आहे, तुम्ही किती बिझी होणार आहात आणि त्यावेळी तुम्हाला किती वेळ मिळणार आहे, स्वतःसाठी किती वेळ मिळणार आहे, आपल्या पार्टनरसाठी किती वेळ मिळणार आहे हे तुम्हालाच अजून माहिती नाहीये। त्याचा अनुभव आधी तुम्ही घ्या, आधी खूप बिझी व्हा, भरपूर काम करा, 25-30 दिवस बिझी व्हा। तुम्हाला कळलं पाहिजे की बिझी असणं म्हणजे काय असतं, ती लाईफस्टाईल काय असते, ते रुटीन काय असतं, त्यात किती वेळ मिळतो आपल्याला आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या पार्टनरसाठी। या सगळ्या गोष्टी तुम्ही आधी अनुभवा, तरच तुम्हाला कळेल की लग्न करायचं की नाही करायचं। सो या स्ट्रगलिंग स्टेजला लग्न करणं अत्यंत चुकीचं आहे। तुम्ही स्वतःलाही फसवत आहात आणि तुमच्या पार्टनरलाही तुम्ही फसवत आहात। पुढची स्टेज आहे हाय डिमांड स्टेज। ओव्हरनाईट सेन्सेशन हा शब्द तुम्ही ऐकलाच असेल। अचानक तुम्ही खूप पॉप्युलर होऊन जाता, अचानक तुमची डिमांड वाढते, सगळ्यांना असं वाटतं की आपल्या प्रोजेक्टमध्ये हा कलाकार असायलाच हवा, हा ॲक्टर आपल्याकडे असायलाच हवा। सो सगळीकडे तुमची डिमांड वाढते, सगळ्यांना असं वाटतं की तुम्ही त्यांच्यावर काम करावं, लोक तुम्हाला ओळखायला लागतात, तुम्ही अचानक पॉप्युलर होऊन जाता। ही तीच वेळ असते ज्यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त मेहनत करायची असते आणि करिअरवर पूर्ण फोकस करायचं असतं, फक्त करिअरवर फोकस करायचं असतं। ही स्टेज कधी येते? जेव्हा तुमचं एखादं काम, एखादं कॅरेक्टर, तुम्ही करून दाखवलेला एखादा आयटम लोकांमध्ये अचानक प्रसिद्ध होऊन जातो ना, त्यावेळी ही स्टेज येते। फॉर एक्झाम्पल 3 इडियट सिनेमातलं चतुरचं कॅरेक्टर, तुम्हाला माहिती आहे की जेव्हा 3 इडियट सिनेमा आला तेव्हा ते चतुरचं कॅरेक्टर आणि त्याचा ॲक्टर अचानक प्रकाश झोतात आले, सगळ्यांना माहिती पडले, पॉप्युलर झाला तो ॲक्टर, ते कॅरेक्टर पण पॉप्युलर झालं। किंवा प्रिया प्रकाश वॉरियर नावाची एक ॲक्ट्रेस आहे, तिचा कुठला तरी एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला ज्याच्यामध्ये तिने डोळे मिचकावले, डोळा मारला एका मुलाला शाळेतल्या, आणि ती अचानक फेमस झाली। याला म्हणतात ओव्हरनाईट सेन्सेशन। अचानक तुम्ही हाय डिमांडमध्ये येता, सगळीकडे तुमचं नाव होतं, अनेक ठिकाणी तुम्हाला कामांसाठी बोलवलं जातं, आणि अशा वेळेला तुम्हाला असं वाटू शकतं की अरे आपलं तर लाईफ सेट झालं, आपलं तर करिअर सेट झालं, आता लग्न करायला काहीच हरकत नाही। पण नाही, ही स्टेज प्रचंड फसवी स्टेज असते। ह्या स्टेजमध्ये तुम्ही उलट कामांना प्राधान्य द्यायला हवं, हे टेम्पररी यश आहे। अशा वेळेला तुम्ही फक्त जास्तीत जास्त चांगली कामं कशी करता येईल याकडे फोकस केला पाहिजे, तिकडे जास्त मेहनत घेतली पाहिजे। दिवस रात्र तुम्ही यासाठीच प्रयत्न करायला हवेत की तुम्हाला जास्तीत जास्त चांगली कामं करता येतील। याचं कारण हे दिवस पाहण्यासाठीच तर तुम्ही इतकी वर्ष मेहनत करत होता, इतका स्ट्रगल तुम्ही का केला, हेच दिवस पाहण्यासाठी ना। तर ते फेम, ती पॉप्युलॅरिटी आता जर का तुम्हाला मिळाली आहे तर ते टिकवण्यासाठी प्रचंड मेहनत तुम्हाला करायला पाहिजे, आणि ती हीच वेळ असते। तुम्हाला एक मोठा पॉप्युलर कलाकार व्हायचं होतं ना, मग आता त्याच दिशेला तुमची गाडी जोरात चाललेली असताना मध्ये ब्रेक नको। अनेकदा असं होतं की एखादी नवीन सिरियल सुरू झाल्यानंतर एखादा ॲक्टर होम लोन घेतो, घर घेतो लोनवर, गाडी घेतो लोनवर, आणि 5व्या-6व्या महिन्याला ती सिरियल बंद पडते आणि त्याचे खूप प्रॉब्लेम्स होऊन जातात। मी पाहिले, तो तसं व्हायला नाही पाहिजे। अनेक वेळेला या स्टेजवर आल्यानंतर कलाकाराच्या डोक्यात हवा जाऊ शकते, आणि डोक्यात हवा गेली की माणूस इम्प्रेशन मारण्यासाठी पण लग्न करू शकतो, हो की नाही? नुसतं बोलून दाखवण्यासाठी की हां आमचे जावई तर काय खूप बिझी असतात, वेळ घ्यावी लागते। बघितलं ना किती फेमस झालेत ते, तो सिनेमा आला, त्यांचं कॅरेक्टर फेमस झालं, आता वेळ नसतो श्वास घ्यायला त्यांना। सो या सगळ्या गोष्टी बोलून भाव खायचा असतो अनेकांना, सो म्हणून पण लग्नाच्या मागे लागलेले असतात। सो असं करू नका। जस्ट काही वेळासाठी आपण पॉप्युलर झालो आणि सगळेजण आपल्याला ओळखतायत म्हणून लग्न करायला जाऊ नका, इम्प्रेशन मारायला जाऊ नका। फोकस करा फक्त कामावर आणि करिअरवर। पुढची स्टेज आहे स्टेबिलिटी स्टेज। ही ती स्टेज आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही पॉप्युलर पण झालेले आहात, प्रसिद्ध आहात, लोकप्रिय आहात, आणि गेली 2 ते 3 वर्ष सतत चांगलं काम करताय।
10-12 चांगले डायरेक्टर्स तुम्हाला ओळखतायत, चांगले रायटर्स तुम्हाला ओळखतायत, मोठे मोठे निर्माते तुमच्याविषयी चर्चा करतायत, तुमच्या कामाची चर्चा करतायत. कुठल्या तरी एखाद्या छोट्याशा रोलमुळे, एखाद्या छोट्याशा आयटममुळे तुम्ही प्रसिद्ध झालेला होता, पण आता तुम्ही एक मॅच्युअर ऍक्टर म्हणून प्रसिद्ध झालेले आहात. कुठल्याही प्रकारची कामं तुम्ही चांगल्या पद्धतीने करता असं तुमचं नाव झालेलं आहे. कोणाला तरी इम्प्रेस करायचंय, लोकांमध्ये प्रसिद्ध व्हायचंय, याच्यासाठी तुम्ही नाही काम करत. आता तुम्ही समाधानासाठी, स्वतःला आनंद मिळावा म्हणून काम करताय. त्यामुळे काय झालंय, गेली 2-3 वर्ष तुम्ही सतत काम करताय. महिन्यातले 20, 22, 25 दिवस तुम्ही बिझी असता कामामध्ये. सो ही ती स्टेज आहे जेव्हा तुमच्यामध्ये एक स्टेबिलिटी आलेली आहे. तुमचं करिअर जे आहे ते आता हळूहळू उभं राहिलेलं आहे. आणि ही ती वेळ आहे जेव्हा तुम्ही लग्नाचा नक्कीच विचार करू शकता. कारण तुमची फॅमिली, तुमचे नातेवाईक, तुमच्या घरातले आणि तुम्ही ज्यांच्याबरोबर लग्न करणार आहे ती व्यक्ती, या सगळ्यांसाठी तुम्ही एक मॅच्युअर ऍक्टर आहात, एक मॅच्युअर माणूस आहात. या स्टेजला आल्यानंतर तुम्हाला चॉईस पण असतो. तुमच्याकडे अनेक कामं येत असतात, पण म्हणून तुम्ही सगळी कामं घेत नाही. समोरून आलेलं एखादं काम जर तुम्हाला आवडलं नाही तर तुम्ही नाही म्हणू शकता. एवढं काम तुमच्याकडे असतं. या स्टेजवर आल्यानंतर तुम्ही नक्कीच लग्न करू शकता. आता ही स्टेज ऍक्टरच्या आयुष्यात कधी येईल किंवा मी सांगितलेल्या या 3 स्टेजपैकी कुठली स्टेज कोणत्या वयात येईल हे काहीच सांगता येत नाही. कोणी 22व्या वर्षात, कोणी 23व्या वर्षात, कोणी 25व्या वर्षात, कोणी 30व्या, कोणी 35व्या वर्षात सेट झालेलं असतं. तर मित्रांनो, जर का तुम्ही ऍक्टिंग प्रोफेशनमध्ये असाल तर तुम्हाला कळतच असेल की लग्न नक्की कधी करावं आणि लग्न करण्याची योग्य वेळ कोणती. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की कलाकाराने कुणाशी लग्न करायचं. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. ऍक्टरनी नक्की केव्हा लग्न करायला पाहिजे याबद्दल तुमचं काही मत असेल तर तेही मला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, आपल्या ऍक्टर्स मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. याच्या पुढचेही व्हिडिओ सगळे महत्त्वाचे असणार आहेत. तुम्हाला जर का प्रोफेशनल ऍक्टर व्हायचंय तर हे सगळे व्हिडिओ तुम्ही पाहायला हवेत. आमची ही प्लेलिस्ट फॉलो करायला विसरू नका. आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लाख मोलाच्या गोष्टींमध्ये. लाख मोलाच्या गोष्टी ज्या कधीतरी कुठेतरी नक्कीच कामाला येतील. ऍक्टर व्हायचंय, टीव्ही, सिनेमा, वेब सिरीज यामध्ये ऍक्टिंग करायची आहे. हिरो व्हायचंय, हिरोईन व्हायचंय, टिप्स हव्यात? मग स्टेप बाय स्टेप जाणून घ्या ऍक्टिंग मधल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आणि आतली माहिती. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून प्लेलिस्टला फॉलो करायला विसरू नका. लाख मोलाच्या गोष्टी ज्या कधीतरी कुठेतरी नक्कीच कामाला येतील. टीव्ही सिरियलचं डिरेक्टर बनायचंय, डिरेक्टर कसं काम करतात, कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, कलाकारांना कसं हँडल करतात, निर्माता आणि टीव्ही चॅनलच्या डिरेक्टर्स कडनं काय अपेक्षा असतात, डिरेक्टर फुटेज कसं काढतात, सेटअप डिरेक्टर म्हणजे काय, ह्या अशा सगळ्या गोष्टींबद्दल महत्त्वाच्या टिप्स आणि आतली माहिती. आमच्या कहाणी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्ट फॉलो करा. लाख मोलाच्या गोष्टी ज्या कधीतरी कुठेतरी नक्कीच कामाला येतील.